नमस्कार, माझं नाव मोहनदास चौधरी आहे. मोखाडा तालुक्यामध्ये जे प्रगती अभियानचं कामासोबत मागच्या 3 वर्षापासून जोडलेलं आहे. जे आजचं आपलं वर्कशॉप आहे. जवळपास आपण मागच्या 3 दिवसापासून वर्कशॉप चालू आहे, पण तिच्या आधी पण एक दिवस आम्ही जे फसल चक्र आहे त्याच्यावरती थोडंसं अभ्यास चालू होता आणि नंतर मग 26 तारखेपासून आपलं वर्कशॉप चालू आहे. तर वर्कशॉपमध्ये आपण सुरुवातीला तर जे केलं ते पहिले आपण आपला स्वतःचा प्रवास कसा आहे संस्थेमध्ये किंवा आपण सामाजिक कार्यामध्ये कसं आलो याच्याविषयी चर्चा केली. त्याच्यानंतर मग आपण एक व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी बघत होतो. काय काय पाहिजे, आपण त्यासाठी काही गोष्टी लिहून घेतल्या. जर पैसा पाहिजे, साहित्य पाहिजे, कच्चा माल पाहिजे, बाजार पाहिजे, या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्यानंतर मग कौशल्य पण त्यामध्ये एक होतं. मग आपण एक लिस्ट काढली का स्वतःला काय काय जमतंय. तर आपण तिथे जवळपास 60 वस्तू लिहिलं काय आपण 60 वस्तू करू शकतो. आता एवढं फक्त 30 लोकांमध्ये. मग आपण नंतर तिथे आपण लिहिलं होतं की आपल्याकडे कौशल्य नाही व्यवसाय करण्याचं. मग तिथे आपल्याला एक सांगू की नको आपल्याकडे कौशल्य आहे की नाही ते पण आपण थोडंसं शांत बसलो, ते काढून घेतलं. त्यानंतर मग साहित्याचं आपण काढलं की आपल्याकडे काय काय व्यवसाय करण्यासाठी काय काय साहित्य. पहिले व्यवसाय करण्यासाठी एक विचार करतो, सगळ्यात पहिले आपल्याला मशिनरी लागेल, रॉ मटेरियल लागेल, हे ते लागेल, सगळ्या गोष्टी, गोडाऊन लागेल. पण आपल्याला व्यवसाय करण्यासाठी कोणती गोष्ट लागते ते आपण जंगलातून घेऊ शकतो, आपल्या शेतातून घेऊ शकतोय. हे साहजिक थोड्या थोड्या गोष्टींमध्ये समजलं. त्यानंतर आपलं पैसा लागतोय. पैशाचा विचार केला तर आपण सांगतोय की पैसाच नाही. मग आपण थोडंसं आपलं उत्पन्न किंवा काय ते कॅल्क्युलेशन करून आपण सगळं साधारणतः 500 कुटुंबांचं एक गाव पकडलं. त्यामध्ये जवळपास 5 कोटीच्या वरती पैसा आहे. तो पैसा आपला कसा बाहेर जातोय ते आपल्याला त्यातून समजून आलं. नंतर आपण आता काही व्यवसाय करण्यासाठी कॅल्क्युलेशन आहेत लहान लहान, याचा आपण कधीच विचार करत नव्हतो. जर शेतीसाठी सांगतोय तर आपण मग शेतीसाठी भरपूर वेळ देतोय आणि जर ते वेळाचा जर आपण पैसा काढून घेतला तर आपण सध्या तरी लॉसमध्ये चाललोय. हे गोष्टी साधारणतः आता इथे बहुतेक शेतकरी आहेत त्यांना समजून आल्या. असंच आपण आता काल दुपारपासून बघतोय की व्यवसाय कसा करायचा आणि व्यवसायासाठी काय काय गोष्टी लागत आहेत, कुठे कुठं खर्च आहे. आता साधारणतः बऱ्याचशा जणांनी काल आपण हेच बघितलं की रानातल्या वस्तू आणून व्यवसाय कसा चालू करायचा आहे याच्यासाठी सगळं बघत होतं. मग प्रत्येकाने एक एक व्यवसाय निवडला. आता आमचा व्यवसाय होता फळांचा रस बनवण्याचा. तर मग त्यासाठी आपण सुरुवातीपासून पहिले विचार करतो की डायरेक्ट मशिनरीच लागेल आपल्याला. पण आपण कच्च्या मालापासून हळूहळू सुरुवात केली तर ते कॅल्क्युलेशन एवढं मोठं निघालं काय गावामध्येच एवढा व्यवसाय होऊ शकतोय. तर आपण बाहेर बाजारगावात फिरत होतो, ती एक संकल्पना तिथे आपली संपली. तसं आज आपण जे उगवतोय शेतीमध्ये घेतोय त्याचं बघितलं, त्याच्यामध्ये पण बरेचसे प्रोडक्ट असे आहेत. आता ते नागलीचं बघितलं, नागलीचं लाडूचं एवढं मोठं मार्केट गावातच आहे. तर आपण अजून शहरात विकायला घेऊन चाललोय. पहिले स्वतःच्या गावात विकलं तर मग तिथूनच आपल्याला पुढं काय करायचं हे समजून येईल. या सगळ्या गोष्टी या वर्कशॉपमधून मिळाल्या. तर हे वर्कशॉप सार्वजनिक प्रगती अभियानने केलं, त्यांचं सुद्धा आभार आहे. आणि जे आपल्याला घोषसरांनी मार्गदर्शन केलं या सगळ्यांसाठी प्रगती अभियानतर्फे आणि जे शेतकरी आले त्यांचे सर्वांतर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो.